नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा न्यूज। गेल्या 12 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला सबस्क्राइब। कोरेगाव खटावचे आमदार सन्माननीय महेश शिंदे साहेब यांची महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री दर्जा निवड झाल्यानिमित्त या मतदारसंघाच्या मुंबई आणि नवी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता। या प्रसंगी कोरेगाव खटावच्या नागरिकांसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नामदार महेश शिंदे साहेबांचे हितचिंतक मोठ्या संख्येने नागरी सत्कारास स्वयंस्फूर्तीने हजर राहिले होते। हा सत्कार समारंभ वाशी स्थित पाम बीच रोडवरील शिवम कॉम्प्लेक्समधील भव्य सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। मी नेता कसा होऊ शकेल? मग आज तुम्ही मला सांगा, या सर्व प्रमुख मान्यवर आपण या ठिकाणी आला। खऱ्या अर्थानं हा सत्कार म्हणजे माझ्यासाठी फार महत्त्वाचा सत्कार आहे। आपण एवढं लांब येऊन सुद्धा आज आपल्या गावाला मरता लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी आठवण काढता, हीच फार मोठी गोष्ट आहे। मागच्या वेळेला आपल्या बैठका झाल्या, छोट्या जागेत झाल्या। या बैठका करत असताना मला आठवतंय विधानसभेच्या आधी पण आपण छोट्या छोट्या बैठका घेतल्या होत्या। या ठिकाणी जी.डी. खुसके साहेब आमचे लीडर्स, आमचे मार्गदर्शक आहेत, परंतु खुसके साहेब त्या काळात आपण जास्त इकडं बैठका घेतल्या नव्हत्या। अगदी छोट्या छोट्या बैठका घेतल्या होत्या, पण त्यावेळेला पण मुंबईकर मंडळी ठामपणे माझ्या पाठीशी उभं राहिली आणि तुम्ही सगळे गावात पाठीशी उभं राहिल्यामुळंच आज माझा या ठिकाणी विजय होऊ शकला, मी त्या ठिकाणी निवडून येऊ शकलो। परंतु आत्ता खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघामध्ये बदल होताना जाणवतोय। म्हणूनच आज मोठ्या प्रमाणावरती कातळीच्या वाढीनं निर्णय घेतला, आपल्याकडे प्रवेश केला। काल परवा माझे जुने सहकारी मित्र रणजित गणवट आणि हरी गणवट, जे राजापूरचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते होते, या दोघांनी या ठिकाणी आपल्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला। मी रणजितचं आणि हरीचं त्या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो। या कार्यक्रमाला अजून आवर्जून उपस्थित असणारे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पाटील साहेब पण या ठिकाणी आले। त्यांचे वडील या ठिकाणी नवी मुंबईचे महापौर पण होऊन गेलेत आणि ते स्वतः नगरसेवक आहेत। त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत करतो।